नमस्कार, स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताज ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. आज आपण संकेत क्रमांक 887 स्टेला हडपसर या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 887 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 2 BHK चे 59 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 41.80 स्क्वेअर मीटर म्हणजेच 449 स्क्वेअर फीट आहे आणि 45.88 स्क्वेअर मीटर म्हणजेच 493 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 21,54,300 रुपीज आणि 21,63,000 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट मार्च 2028 आहे. या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे. 2011 साली सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन पुणे येथे सिव्हिल सूट दाखल आहे. हा प्रोजेक्ट माळवाडी हडपसर येथे DP रोड BS तुपे रोडला लागून आहे. स्टेला या प्रोजेक्टमध्ये म्हाडाचे फ्लॅट आणि बिल्डरचे फ्लॅट सुद्धा आहेत. त्याची माहिती आम्ही आपल्याला पुढे देत आहोत. स्टेला हा प्रोजेक्ट श्री दिलीप बाबूराव तुपे डेव्हलप करत आहेत. हॉलिस्टिको ॲस्ट्रेना हा बिल्डरचा मेन प्रोजेक्ट असून त्याचा आणि स्टेलाचा रेरा नंबर वेगळा आहे. हॉलिस्टिको ॲस्ट्रेना बिल्डरचे नाव हॉलिस्टिको ग्रुप आहे. त्याचे संस्थापक आणि संचालक श्री दिलीप आबा तुपे आहेत. हा DP रोड आहे. आम्ही आपल्याला गुगल मॅपद्वारे आजूबाजूचा परिसर आणि प्रोजेक्ट दाखवत आहोत. हा प्रोजेक्टचा मेन गेट आहे, परंतु येथे स्टेला नाव नसून बिल्डरच्या मेन प्रोजेक्टचे नाव ॲस्ट्रेना दिसत आहे. आम्ही आपल्याला प्रोजेक्टच्या दुसऱ्या बाजूने हा परिसर दाखवत आहोत. हा प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये ॲस्ट्रेना प्रोजेक्टचे टॉवर दिसत असून त्याच्या डाव्या बाजूला स्टेला बिल्डिंग दिसत आहे आणि त्याच बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट आहेत. स्टेला बिल्डिंगच्या बाजूला ओपन स्पेस देण्यात आला आहे. स्टेला बिल्डिंग साठी एंट्री आणि एक्झिट वेगळी असेल. स्टेला ही बिल्डिंग 13 फ्लोअरची आहे आणि यामध्ये 78 2 BHK चे फ्लॅट देण्यात आले आहेत. त्यापैकी 59 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. कदाचित हे शिल्लक फ्लॅट बिल्डर सेल करणार असेल. त्याच्या ऍड काही प्रॉपर्टी साईटवर दिसून येत आहेत, त्या आम्ही आपल्याला दाखवत आहोत. बिल्डरचे फ्लॅट असल्यामुळे स्टेला बिल्डिंगसाठी काही अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये क्लोज कार पार्किंग, कम्युनिटी हॉल, लँडस्केप गार्डन, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल. हे पार्किंगचे स्टेटमेंट आहे. यामध्ये 39 कार पार्किंग, 78 स्कूटर पार्किंग तसेच 5% विजिटर्स पार्किंग देण्यात आली आहे. हा ग्राउंड फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. यामध्ये सोसायटी ऑफिस देण्यात आले आहे. हा 1st to 7th आणि 9th to 12th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. यामध्ये 6 2 BHK, 2 लिफ्ट, 2 स्टेअरकेस देण्यात आल्या आहेत. यामध्ये 8 फ्लोअर दिसत आहे, परंतु त्याचा वेगळा फ्लोर प्लॅन आहे, तो आम्ही आपल्याला पुढे दाखवणार आहोत. हा 8 आणि 13th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. यामध्ये रेफ्युजी एरिया आणि 6 2 BHK दिले आहेत. हा म्हाडाच्या 2 BHK चा युनिट प्लॅन आहे. एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम असून समोर किचन विथ एनक्लोज बाल्कनी, लेफ्ट साइडला कॉमन वॉशरूम असून त्याच्या बाजूला मास्टर बेड दिला आहे आणि समोर बेडरूम विथ एनक्लोज बाल्कनी दिला आहे. एनक्लोज बाल्कनी म्हणजे बाल्कनी नाही, तो एरिया वेगळा पण कव्हर्ड असतो. म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. ॲमेनोरा मॉल आणि मगरपट्टा या प्रोजेक्ट पासून 5 मिनिटे अंतरावर आहेत. कनेक्टिव्हिटी मुंबई सोलापूर हायवे 1.64 किलोमीटर, खराडी बायपास 5.85 किलोमीटर, हडपसर रेल्वे स्टेशन 2.3 किलोमीटर अंतरावर आहेत. मेडिकेअर हॉस्पिटल 0.38 किलोमीटर, प्रकाश हॉस्पिटल 0.97 किलोमीटर, PMT बिल्डिंग 0.97 किलोमीटर, सेंट्रल मॉल 1.16 किलोमीटर, ॲमेनोरा मॉल 1.18 किलोमीटर,
सीझन मॉल 1.42 किलोमीटर अंतरावर आहेत. या प्रोजेक्ट पासून पुणे एअरपोर्ट 12.5 किलोमीटर अंतरावर आहे. अपकमिंग डेव्हलपमेंट मध्ये मेट्रो लाईन 4 ही लाईन खडकवासला ते खराडी हडपसर मार्गे जोडण्याची योजना आहे. ही लाईन केंद्र सरकारकडून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि हडपसर बस डेपो क्षेत्रासह हडपसरच्या महत्वाच्या भागांना थेट जोडेल. मेट्रो लाईन 5 ही लाईन हडपसर ते लोणी काळभोर पर्यंत विस्तारेल आणि सुमारे 11.35 किलोमीटर लांबीची असेल, ज्यामध्ये हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी हडपसर, लक्ष्मी कॉलनी, मांजरी फाटा, द्राक्षबाग, टोलनाका, वाकवस्ती आणि लोणी काळभोर अशी 10 प्रस्तावित मेट्रो स्टेशन असतील. या व्यतिरिक्त हडपसर बस डेपो ते सासवड रोड रेल्वे स्टेशन पर्यंत एक नियोजित मेट्रो मार्ग आहे, जो 5.57 किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामध्ये हडपसर ग्लायडिंग क्लब, फुरसुंगी IT पार्क, सुलभ गार्डन आणि सासवड रोड रेल्वे स्टेशन असे 4 स्थानके आहेत. इथे बिल्डरच्या 803 स्क्वेअर फीट फ्लॅटची प्राइस 1,08,00,000 प्लस चार्जेस आहेत. म्हाडाचे फ्लॅट 449 स्क्वेअर फीट आणि 493 स्क्वेअर फीटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक आणि अम्युनिटीज व इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. या एरियामध्ये 2 BHK चा रेंट अंदाजे 20 ते 35 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो, परंतु रेंट फ्लॅटचे स्क्वेअर फीट आणि इतर सोयी सुविधा यावर अवलंबून असतो. सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 3.8 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 3.8 आउट ऑफ 5, सेफ्टी 3.9 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 3.9 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 3.8 आउट ऑफ 5. मायनस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टवर लिटिगेशन आहे. प्रपोज कम्प्लिशन डेट मार्च 2028 आहे. म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही आणि इथे ट्रॅफिक जॅमची समस्या आहे, तसेच सध्या तरी मेट्रोची कनेक्टिव्हिटी नाही. प्लस पॉइंट मध्ये लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे. म्हाडाचे फ्लॅट वेगळ्या बिल्डिंग मध्ये असले तरी त्यामध्ये बिल्डरचे प्रायव्हेट फ्लॅट असल्यामुळे काही अम्युनिटीज दिल्या आहेत त्या मिळू शकतात. अपकमिंग डेव्हलपमेंट मध्ये मेट्रोची कनेक्टिव्हिटी फार चांगली असणार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपल्याला या प्रोजेक्ट विषयी विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.